अगं अगं काय करतेस? लहान बाळ झालीस की काय परत? मग माझी उमाई किती दिवसांनी आली, मी तिच्या मांडीवर नको झोपू? हो ग, हो पण सखूबाई तुम्ही आता किती मोठ्या झाल्यात ठाऊक आहे का? आता मांडीत कशा मावाल? लहान बाळ नाही राहिला तुम्ही आता. ये अशी आहे मांडीवर. नाही ग, आपल्यासाठी अजून लहान बाळच आहे आपले सखू. उमा, सखू आपल्या पोटी जन्माला आली, हे आपलं भाग्य आहे. इतका अभिमान वाटतो ना तिचा. याचीच काळजी वाटते रे. आई, अगं मालक नावाचं मोठं आणि भयंकर सावट आपल्या आयुष्यातून कायमचं दूर झालंय. आता कसली काळजी? शिवा, जबरदस्तीने का होईना पण ती एकदा लग्नाच्या बोहल्यावर चढली आहे. आणि एकदा लग्नाच्या बोहल्यावर चढलेल्या सखूला दुसरं चांगलं स्थळ मिळेल का रे? अखेर तुम्ही सखूला मालकाच्या पंजातून सोडवलं. प्रिये, अगं सखूचा प्रवासच संघर्षाचा आहे. आता तर केवळ एक टप्पा संपलाय, पण आता सखूच्या आयुष्यात एक वेगळं वळण येणार आहे. नवीन पर्वाचा आरंभ होईल. नवीन पर्व? हो, लग्नाचा विषय ऐकलास ना? अगं लग्न म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात असंख्य बदल घडवून आणणारं एक वळण असतं. सखूसाठीच नाही तर प्रत्येक स्त्रीसाठी नवीन घरात जाऊन रुजणं हा एक आव्हानाचाच भाग असतो. सखू सोबत आता ना आजी असेल ना उमाई ना आप्पा. हो ना, अगदी एकटी पडेल ती. शेजारच्या मायनी गावाच्या सखूला तू तुझी सून करायची, तुझी सून करायची, तुझी सून करायची, तुझी सून करायची. तुझ्या दिगंबरची बायको करून तिला या घरात घेऊन यायचं. हो, पण तिचा लाडका सखा तिचा विठुराया तिच्या सोबत असेलच, मग कसली चिंता? काय हो, गप्प का झालात? विठुराया तिच्या सोबत असणार आहे ना? असणार आहे. या असणार ना मध्ये विशेष जोर दिसला नाही की माझ्याच मनात कुशंका येते. नाही, नको. असणार म्हणतायत ना तर असणारच. काय झालं विठुराया? तू एवढा गंभीर का दिसतोस? सांग ना काय झालं? अरे किती किती वर्षांनी तुझ्याशी बोलते असं वाटतंय ना? किती वर्षांनी तुला लोणी भरवते, हो ना? विठुराया, मग तू मला सोडून का गेलास? मग कधी 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 सोडून जायचं नाही आता मला? तुझ्यातला आणि माझ्यातलं ही तू ताटातूट नाही सहन होत मला. कधीच नाही होणार.
हा खरपोड्या परत आला वाटतं रावळात. आणि ही सखू आहे वाटतं. मोठी रंगली पूजे. औदसे घे पूजा सोपस्कार करून घे. नंतर तुझा तोरा उतरवते की नाही मी बघच. या विठ्याला बासनात गुंडाळून ठेवणार आणि तुझी मान मुरगाळून तुला कामाला जुंपणार. हा शब्द आहे माझा. आओ आओ ऐका ना, तुम्ही विठुरायाच्या दर्शनाला आलात ना? हे नवऱ्या विठुराय आलाय परत. पण तुम्ही या गावात नवीन दिसताय. तुम्हाला आधी कधीच मी नाही पाहिलंय. हो ग बाई, मी या गावातली नाहीच आहे. तुम्ही विठुरायाच्या ओढीने आलात ना? या ना, या वर या. आले असते ग, पण माझे ना गुडघे फार दुखतायत. नंतर कधीतरी. तुम्ही या गावात कोणाचा पत्ता शोधताय? नाही, मला काही शोधावं लागत नाही. माझे गुरु आहेत ना, ते योग्य जागी पोहोचवतात मला. काळजी नको करूस. आणि तुलाही ठिकाणावर पोहोचवल्याशिवाय राहणार नाही मी. थांबा ना, तुम्ही इथेच थांबा. विठुरायाचं दर्शन घ्या. तोपर्यंत मी तुमच्यासाठी प्रसाद आणते. आलेच मी. याला याला हात जोडू? तुझ्या संसाराचा सत्यानाश करणाऱ्याला? घ्या ना, घ्या प्रसाद घ्या. विठुराया तुमचे गुडघे लवकरात लवकरच बरे करे. आणि तुम्ही विठुरायाच्या दर्शनाला रावळात याल बघा. सखू, ए सखू. आले आले, येते आम्ही. तुझा प्रसाद खाण्यापेक्षा मी विष खाईन. काकू, प्रसाद पडला की तुमच्या हातून लगेच टाका तोंडात. मला हुकूम सोडतोयस? बोरा एवढा नाहीयेस तू. म्हणजे जवळपास राहण्याची तरी लायकी आहे का रे तुझी? आणि वर तोंड करून बोलतोस आणि असं खाली पडलेलं खात नाही आमच्यात. तुझा आहे म्हणून नाही, पुरीने लई पिरमानं ह्यो प्रसाद दिला होता. असा वाया नाही जाऊन देणार मी. मी खातो. पण पुरीने दिलेला प्रसाद टाकणारे हे ठाम काय आहे तरी कोण? घे इंदू, लाडू का घे इंदू.
तोंड गोड करा. अखेर सुटले हे दरबारच्या कोठडीतून. कोठडीतून? काही विचारू नका. साठा उत्तराची कहाणी आहे, पण त्याचा विचार कशाला करायचा आता. ते सुटलेत ना, त्याचा आनंद साजरा करूया. सत्यभामे, मावशीचा आवाज हा. मावशी आली की काय? बाई 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 बाई, काय हा तुमचा अवतार. आतवा आतवा आधी. कदाचित ती तुम्हाला मागणी घालायला आली असेल. मी आत येईन, तुम्हाला तयार करीन, मगच बाहेर यायचं, लक्षात ठेवा. चला चला आतवा आतवा, घेऊन जा जा. अगं मावशी, ये ये. उठ उठ उठ. बांगड्यांचा व्यवस्थित आवाज ऐकू आला. रितसर नमस्कार केलास. मावशी, अगदी योग्य वेळी आली आहेस बघ. आजच समजलं, हे दरबारातून सुटून म्हणजे दरबारातल्या महत्वाच्या कामातून मोकळे होऊन परत येत आहेत. तुझं पेठेतल्या परवानगीचं काम होतं ना, ते होईल आता. हे नक्की करतील. अगं पण तू इथेच का उभी? चल ना आज, चल. असू दे भामे, तू तुझ्या या मनोरमा मावशीला व्यवस्थित ओळखलेलं दिसत नाहीस. माझं कुठलंच काम इतका वेळ खोळंबून राहत नाही. असो, तो विषय नाहीये. मी आज इथे आले ते एका वेगळ्या कामासाठी. अगं बाई, म्हणजे नक्कीच माझ्या मुलींना मागणी घालायला आलीये. सांग ना, तू सांगशील ते करीन मी. हो, तुझ्यावरच जबाबदारी देणार आहे, पण काम खूप महत्वाचं आहे. त्यात तुझा हा धांदरटपणा चालणार नाही. अगं मावशी, लहानपणी होते मी धांदरट. आता चांगली 2 मुलींची आई आहे, सगळं पोक्तपणे निभावते. तू सांग, काम झालंच म्हणून समज, चोख करीन मी. ठीक आहे, मग ऐक. माझा निरोप घेऊन तुझ्या नंडेच्या घरी जा, सखूला मागणी घालायला. काय बोलतेस तू? सखू? सखूला मागणी? कुणासाठी? विनायकासाठी का? नाही, माझ्या दिगंबरसाठी. अगं बाई, म्हणजे इंदू बिंदूची संधी हुकली. ही लुबरी मांजर तिथे सुद्धा आडवी आलीच. पांडू, तू कोणाबद्दल म्हणतोयस मला काहीच कळत नाहीये. अगं विसरायला झालीस काय पुढे? अगं ती बाई ठमकाई दिला, तू त्या कायाचा परसाद दिलास. तिचं काय? अगं तिला शानी आहे. तुझी पाठवली ना, तर तू दिलेला परसाद तिने सरळ फेकून दिला. अरे फेकला नसेल, चुकून पडला असेल. विठुरायाचा प्रसाद कोणी कधी फेकतं का? अगं तेच तर सांगते. मी तिला उचलून पुसून दिला, तर तिने राग राग करून फेकून दिला आणि म्हणे की मी पडलेलं काही बी खात नाही. शेवटी तो मी खाल्ला. म्हंटल की पुरीने मनापासून दिलाय, तो कसा वाया जाऊन देईन मी? तुझ्या कायाकडं रागाने बी बघत होती. अरे पांडू, तुला तरी मी किती वेळा सांगितलं, तरी तू विठुरायाशी कधी चांगलं बोलतोस रे? तू सुद्धा रागानेच बोलतोस ना माझ्या विठुरायाशी? पण तिच्यासारखं नाही. मी बोलतो, पण तुझ्यासाठी का होईना मी त्याचं समज करतो बी. आणि तिच्या मनातले काय होत तुझ्या डोळ्यात दिसत होत की. असेल, पण आपण घोर घ्यायचा नाही. विठुरायाची जादूच अशी आहे की त्या जरी विठुरायाचा राग करत असतील ना, तर विठुरायाच त्यांना त्याच्यावर प्रेम करायला भाग पाडेल. एवढा कसला विचार करतेस भामी? ती सखू म्हणजे तुझी सख्खी भाचीच ना? नंदेसोबत जमत नाही वाटतं. असो,
तुला जर विचार करायला इतका वेळ लागणार असेल तर राहू दे, मी बघते काय करायचं ते. अगं तसं नाही, न जमायला काय झालं, पण मी विचार हा करत होते की तुमच्या घरी विठ्ठलाचं नाव सुद्धा घेतलेलं चालत नाही, आणि सखू विठुरायाच्या नावाशिवाय श्वासही घेत नाही. काही विचारू नकोस, म्हणजे जखमेवरची खपली नाही काढायची मला, पण ही सखू म्हणजे अगदी दिगूच्या तीर्थरूपांचं दुसरं रूप आहे असं समज. दिवस रात्र आपलं तेच विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अगं नादावल्यासारखी करते त्या विठुरायाच्या पायी, खूळ लागल्यासारखी वागते. मी कशाला सांगायला हवं. अगं त्या दिवशी नाही का तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलंस, तूच म्हणालीस की ही मुलगी ज्या घरात जाईल त्या घराचा अगदी वाटोळ करेल म्हणून. ही मुलगी ज्या घरात सून म्हणून जाईल त्या घराचा सत्यानाश करेल, विध्वंस करेल, अगदी वाटोळ करेल. आणि त्याच खुळीसाठी आज तू स्वतः मागणी घालायला आलीस. माझा विश्वासच बसत नाहीये. तुझ्या दिगंबर साठी कितीतरी हुशार सुंदर मुली तुझ्या नजरेसमोरच असतील. बघ जरा, त्यांचा विचार कर. बामे, जे आपल्याला दिसत नाही ते नागोजी बाबांसारख्या पोचलेल्या सिद्ध योग्यास दिसतं, कारण त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे. तुला ठाऊक आहे, बाबाजींना मी गुरु मानते. आपल्यासाठी काय योग्य आहे ते आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळतं. बाबाजींचा शब्द आमच्यासाठी प्राणापेक्षा प्रिय आहे. त्यांचाच आदेश आहे, दिगूचं लग्न सखुशीच करायचं. आदेश आला, विषय संपला. आता त्यावर चर्चा नको आहे मला. तुला सांगितलंय ते आणि तेवढंच करायचं. जमणार नसेल तर स्वच्छ सांग, मी स्वतः जाईन मागणी घालायला. मावशीच्या घरात सखू गेली तर आतापर्यंत जे गुण म्हटले गेले तेच तिथे अवगुण असतील. सखूला खूपच त्रास होईल. चांगली आयुष्यभराची अद्दल घडेल तिला, आणि तिच्यामुळे सगळ्यांनाच अद्दल घडेल. माझ्या इंदुबिंदूच्या मध्ये येते काय हे म्हणावं आता. बामे, अगं नाही मावशी, तुझी आज्ञा स्वप्नात तरी मोडेन का मी. तुला जसा बाबाजींचा आदेश शिरसावंद्य तसा मला तुझा. जाईन मी वंसनकडे, घालीन मागणी सखूला तुझ्या वतीने. आता कसं? मग काय सखूबाई, सगळं तुमच्या मनाजोगतं झालंय आतापर्यंत. आता आमच्या मनाजोगतं केव्हा होणार? कशाबद्दल बोलतोय कळतंय ना? तू नको बोलूस आजी, मला नाही करायचंय लग्न. नाही म्हणजे नाही, आता त्याचा विषयच नको. घ्या, आता सखूच्या लग्नाचा विषय नाही निघणार तर काय माझ्या लग्नाचा विषय निघणार आहे. तोच विषय घेऊन आलीये मी. पण सखू समोर तो विषय नको. जा ग मुलींनो, तुम्ही जा, बाहेर खेळा, गप्पा मारा. जा जा, मला मोठ्या माणसांशी बोलायचंय. जा. उमावंस, काहीतरी गोडा धोडाचं करायला घ्या. अहो, कडकडीत उपास व्रत पारायण केली तरी मिळणार नाही अशा प्रतिष्ठित आणि गर्भ श्रीमंत घराण्यातून सखूला मागणी आली आहे. मागणी. अगं, माझ्या रमाई आजीचा असा दरारा आहे की सगळे तिला चळचळ कापत असतात. चळचळ. पण आम्ही सगळे जवळचे, तिच्या लाडक्या आहोत.
आमची मुळी रमाईच आहे ती, पण तुझ्यासाठी त्या मनोरमा सासूबाई असणार आहेत. भयंकर कडक आणि खाष्ट. अगं बाई मागणी, अहो ऐकलत का? हो पण जरा स्पष्ट सांगा ना, कोण काय कधी? भामेनं आणलाय निरोप म्हणजे डोळ्यात तेल घालून पारखायला हवं. सांगते सांगते सगळं सांगते. उमावंस, माझ्या मावशीनी तिच्या मुलासाठी मागणी घातलीये, तिच्या दिगंबरसाठी. माझी मावशी म्हणजे मनोरमा मावशी, मोठी हुशार, कर्तबगार आणि धोरणी बाई आहे. तिने ना स्वकर्तृत्वानी शून्यातनं निर्माण केलंय सगळं विश्व. भरपूर शेतीवाडी, स्वतःची पेढी, शिवाय सावकारी पण करतात. लक्ष्मी अगदी पाणी भरतीये घरात. कशाची म्हणजे कशाची कमतरता नाही. वैभव अगदी उत्तू चाललंय. सखू तिच्या मनात भरली म्हणजे सखूचं भाग्यच म्हणायला हवं. मावशीनी तिच्या दिगंबरसाठी रीतसर मागणी घालायला पाठवलंय मला. अहो हंस, तुम्ही ओळखता ना माझ्या मनोरमा मावशीला? असे डोळे मोठे करत म्हणते आणि भुवई अशी वर करते ना. काय ग कार्टे, आई बापांनी काय संस्कार केलेत की नाही? रीत भात काही शिकवले का नाही? की नुसतंच खाऊन खाऊन शरीर वाढलंय? अकलेचा काय पत्ता? खूप खाष्ट आहे ती. सुनेला तर धारेवरच धरेल. धारेवर धरेल म्हणजे काय? चांगली बुकळून काढेल. भयंकर तापट आणि गर्विष्ठ आहे बाई आमची रमाई आजी. तुला सून करून घेतली की थेट झुंपेलच तुला कामाला. पोटभर खायला पण देणार नाही. राग आला तर रमाई चटके पण देते. हाताला, जिभेला, पायावर. काही विचारू नकोस. तुझं काही खरं नाही. मागणी आले म्हणून हुरळू नकोस.